झाला बाई स्वयंपाक. किती वेळची बसलेली आम्ही स्वयंपाक करायला. आता झाला माझा स्वयंपाक. सकाळी लवकरच उठली बापा, पहिले स्वयंपाक बनवायला बसली. तसा चुलीवर बी लवकरच स्वयंपाक बनते म्हणा. एक ऐकून गॅसवर वरण भाताचा कुकर मांडून देता येते, एका इकडे पोळ्या करता येते, एका इकडे भाजी करता येते, तर लवकर बनून जाते. चुलीवर कसं एका टायमाला एकच पदार्थ बनवा लागते, म्हणून एवढा टाइम लागते. चल माहिती झाला स्वयंपाक. पण खरंच लयच आठवण येत आहे बाई मला माझ्या सिलेंडरची. लयच आठवण येत आहे. मला वाटलं नव्हतं एवढी आठवण येईन म्हणून. कधी येते काय माहीत नाही बाई सिलेंडर. एक तर सिलेंडरचा नंबरही नाही लागू ना, नंबरही नाही लागू. आज काही करून सिलेंडर भेटलं पाहिजे बाई, भेटलं पाहिजे. आज मला सिलेंडरचं महत्त्व माहीत पडलं बाई. हां खरं सिलेंडर बिना काही नाही आहे बापा, काही नाही आहे. सगळ्यात जास्त तकलीफ मला सुरू राहिली, कारण की स्वयंपाक मीच बनवतो ना. माझी सासू बी आहे म्हणा टेन्शनमध्ये. इकडे तिकडे ढूंढूच राहिली सिलेंडर, कुठं भेटते. बाई कंचन झाला का बाई तुझा स्वयंपाक? हो आता बाई बनला ना स्वयंपाक बनला. हो बनवलं होतं ना, सरच बनवलं. का हो भात नाही बनवला? हो आता बनवतो ना, भात बी बनवतो. फक्त भातच बनवायचा राहिलेला आहे, बाकी सारा स्वयंपाक झाला. माय बाई सर भांडे काय उरायले हो आपले, पुरे काय भोर उरायले म्हटलं चुलीवर. का हो तू गॅसवरले भांडे काय वापरू राहिली चुलीवर? आणि चुलीवरचे भांडे आहेत त्याच्यातच बनव ना. आता आयटम जास्त बनवायचे आहे. हां एवढे भांडे नाही आहे चुलीवरचे. एक कढई आणि एक गंज आहे. आणि स्वयंपाक जास्त बनवायचा आहे ना. कुकर बी मांडला होता का तुम्ही चुलीवरच? हो आता कुकर बी मांडला होता मी चुलीवर. माय बाई तो नवीनवाला कुकर मांडला होता का? नाही आता तो छोटावाला नाही का, त्याच्यात फक्त डाळ शिजते, तो छोटावाला कुकर मांडला होता. नाही तो बी तर चांगलाच होता व. मग काय करू आता, डाळ शिजली नसती ना गंजामध्ये, लवकर शिजली नसती. तरी मी ना थोडीशी राखड लावली होती त्या कुकरले. घासला की निघून जाते भातच. हां राखड लावली होती का? मग नाही होत काय, निघते लवकर. स्वयंपाक बनला ना तुया? आणबर लवकर वाढून. अक्षयनं सिलेंडर भरासाठी सुट्टी घेतली नाही बाई. त्याला म्हटलं बापा एक दिवसात सुट्टी घे आणि गोडाऊनवर जाय सिलेंडर भरून आण बापा. हो ना त्या सांगत होते ते आजची सुट्टी घेतली म्हणून. आणि त्याच्यासोबत त्या सासऱ्याला पाठवतो, दोघा बापले काल पाठवतो गोडाऊनवर. आणि म्हणतो बापा सिलेंडर भरून. लस परेशानी हो राहिली माझ्या सिलेंडरची, लस परेशानी हो राहिली. चल आण बरं लवकर वाढून, आजीला बी भूक लागलेली आहे. आजी बी मुंडली अजून स्वयंपाक नाही बनला का. आज नाश्ता नाही बनवला ना कोणासाठी, डायरेक्ट स्वयंपाक बनवला ना. हो ना त्या 10 वेळा का तेच करत राहायचा का, पहिले नाश्ता बनवायचा मग स्वयंपाक बनवायचा. म्हणून म्हटलं स्वयंपाकच लवकर बनवून घेतो. नाही चांगलं केलं. चल आण बरं लवकर. आण लवकर वाढून सरायले. मग गोडाऊनवर बी गर्दी विणले. हो त्या मग आता भात तर नाही बनला. आता भाताचं राहू दे. आता जे आहे तेच वाढून दे राहिले. रात्रीचा भात आहे ना. हो त्या त्यालाच थोडं सातळून घे, तोच भात देऊन देऊ. तो भात का फेकायचा का बापा, तांदूळ किती महाग आहे. हो त्या आज भेटला पाहिजे बाई त्याला सिलेंडर. नाही तर बस काही खरं नाही आपलं. तुम्ही मागायला पाहिजे होतं ना तुमच्या एखाद्या मैत्रिणीला. अहो कोणी नाही देऊ राहिलं सिलेंडर. सगळ्याला असं वाटते आमचा सिलेंडर जाईल तर मग आमच्याजवळ सिलेंडर नाही राहील, सिलेंडर भेटू नाही राहिले. कोणी द्यायला तयार नाही आहे. तरी जाऊन पाहतो मी. 1-2 जणीच्या इथं भेटला सिलेंडर. बरं आता आण लवकर वाढून. नाही किती किल्लत झाली बाई सिलेंडरची. काय रे बापा मी येऊ का तुमच्यासोबत? नाही तू काय येतं एवढी उन्हातानाची, राहू दे. येतो ना बापा मी, तर लवकर सिलेंडर भेटेन. तू येशील म्हणून लवकर सिलेंडर भेटेल असं काय? असं काही नाही आहे. जेव्हा भेटायचं आहे तेव्हा भेटणच. तू काय येतं एवढ्या उन्हातानाची? मी काय म्हणतो बाबा, तुम्ही बी राहू द्या. लय ऊन आहे, राहू द्या तुम्ही. मी जातो आणि सिलेंडर भरून आणतो. नाही रे बापा घेऊन जाता बाबाले. लाईनमध्ये किती वेळ लोक एकटा उभा राहशील. तू थकला की ते बाबा उभे राहीन, तू बाबा थकले की तू उभा राहशील. पाहिजे सोबत कोणी ना कोणी. काय जातो नाही तुम्ही? नाही येतो मी येतो. बरं बापा काही गरज नाही येतो बाबाची. घेऊन जा ना बापा, ते येतो म्हणते तर. नाही तर मग मी येतो. नाही तू राहू दे, बाबाला घेऊन जातो. बरं बापा तुम्ही जा तिकडे सिलेंडरचा नंबर लावा. मी पाहतो 1-2 बायाची इथं जाऊन भेटते का कुठं सिलेंडर. तर भेटलं तर चांगलंच आहे. कायले मागतं कोणाले? चाललो ना आम्ही भरायला सिलेंडर आणतो ना भरून. बापा लोकांना 3-3 दिवस उरायले पण सिलेंडर नाही भेटू राहिलं. याची काय गॅरंटी की तुम्हाला भेटेल म्हणून सिलेंडर? लय लाईन लागेल आहे म्हणते गोडाऊनवर. पाहतो ना आता जाऊन काय नाही तर. पाण्याची बॉटल गिटल भरली का? बॉटल गिटल घेऊन जा सोबत, पाणी घेऊन जा. उनलं तर पुरायला. काय लेवाई पाण्याची बॉटल आणि गिटल? गेलो की आलो आम्ही. नाही रे बापा लय टाइम लागते, कधी भेटते सिलेंडर आणि कधी नाही. पाण्याची बॉटल असो आपल्यासोबत. बाई कंचन पाण्याची बॉटल भरून आण, एका थैल्यात टाकून आणशील. हो आता काय रे बापा हे गॅसचं कार्ड घेतलं का तुला? गॅस बुक? हां बाबा तुम्ही घेतलं ना? नाही बा मला वाटलं तू ना घेतलं. ह्या रे बापा तिथं गेल्यावर का वापस आले असते का? हो बाई कंचन जा गॅसचं पासबुक घेऊन ये. हो आता काय रे बापा तुम्ही दोघं बापले का किती भुलक्कड आहे तुम्ही. सांगा बापा गॅसचं पुस्तकच घरी भुलू राहिले होते. नाही बाई मला वाटलं बाबाने घेतलं का, मग मला वाटलं ना घेतलं. एकामेकावर लोटा तुम्ही. आता तुम्ही दोघं बापले का फक्त खाली सिलेंडरच घेऊन चालले होते का? जाऊ दे ना बाई, आता दिली तुला आठवण. हो मी आठवण करून दिली म्हणून बरं, नाही तर मग जाणं येणं झालं असताना फक्त जाणं येणं झालं असताना. जाऊ दे ना आता काय म्हणलं होतं. फालतू नाट नको लावू बरं. निघायच्या टाइमाले सिलेंडर भेटेल नाही मग. बापा असं काही म्हणू नका बापा. शुभ बोला शुभ भेटीन म्हणा भेटीन. बाबा तुम्ही काहून घेऊन दूर आले आई आहे ते तशी शांतच नसते झाली ना. आई टेन्शन नको घेऊ तू, आम्ही सिलेंडर भरूनच आणतो. असं म्हण बापा भरूनच आणा बापा सिलेंडर.
खाली सिलेंडर काही आणू नका बापा आता. हां, खाली सिलेंडर पाहू पाहू पागल झाली बापा मी. बरोबर आहे. आत्याबाई, आणली का पाण्याची बॉटल भरून? आणि गॅस बुक आणलं का? हो, गॅसचं पुस्तक बी आणलं आणि पाण्याची बॉटल बी आणली. या थैलीत नाही आहे, हे घ्या. आण दे बाई. हो घ्या. जा बापा लवकर आणि भरेल सिलेंडरच घेऊन या. हो आई हो. उचलू लागू का? नाही नाही, उचलतो मी उचलतो. हलकंच आहे. एका भरेल सिलेंडर आहे का खालीच आहे, उचलतो मी. बरं या मग लवकर. होय. खाली हात नका एवढे बापा, सिलेंडर भरूनच आणा. हो आई हो. बाई कंचन, हां, यायला सिलेंडर भेटेनच याची काही गॅरंटी नाही आहे. मी माझ्या दोस्तीनीची इथं जातो, 1-2 दोस्तीनीची इथं आहे म्हणते भरलेलं सिलेंडर. त्याच्या घरी जाऊन पाहतो हां कोण देते का सिलेंडर. तर भेटलं तुलाच चांगलं बापा सिलेंडर. आणि आपल्याला आलं भरून की देऊन देऊ द्यायचं त्याला वापस. मग एकाच्या भरोशावर नाही राहिले पुरत ना. बरं बरं आता ठीक आहे. पहा तुम्ही बी जमून पहा कुठून सिलेंडर. जमलं तर जमलं. जमच लागेल ना माय सिलेंडरचं जुगाड, जमच लागेल. बरं येतो मग मी. हो हो. भेटलं पाहिजे बाई सिलेंडर. लस आपत उरायली ना सिलेंडरची, लस आपत उरायली. नमस्कार मित्रांनो. पहा बापा, आमच्या इथचं सिलेंडरच संपलं. तर पहा आता आम्हाला किती परेशानी उरायली. तुमच्या इथचं सिलेंडर आहे का संपलं का जाणार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सिलेंडरचा नंबर लावल्यावर तुम्हाला किती दिवसात सिलेंडर भेटलं हे बी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा मग आता समोर स्टोरी काय होते. तर आता माय बाई हे तर चंपाचे सून आहे ना माय बाई. यायचं सिलेंडर गेलं होतं तर यायला सिलेंडर भेटलंच नाही वाटते अजून. म्हणून दोघी सासूना वावरातून काड्या आणून राहिल्या वाटते. नाही आमचा बी सिलेंडर गेलेला आहे. जर आम्हाला बी सिलेंडर नाही भेटला तर आमच्या इथेही काळ्या नाही आहे. आम्ही दोघी सासूनले वावरात निघाला की काळ्या आणाले. चंपा हो चंपा, गीता थांबा ना थोड्या. काय आहे टेन्शन आत्या? काय म्हणून राहिले? नाही तुमचा सिलेंडर गेला होता तुम्हाला भेटलाच नाही का अजून? नाही अजून भेटलाच नाही, उद्या भेटते म्हणते. नाही बाई हो का हो? कोणाला मागितला का नाही मग? काय मागाव, कोणी देत नाही हो आता सिलेंडर, कोण नाही देत. म्हणून आम्ही दोघी सासूना वावरात गेलो बापा आणि काळ्या घेऊन आलो. आता फिकर नाही कधी भेटू सिलेंडर. हाय आपली चूल जिंदाबाद. चुलीवर बनवू आम्ही स्वयंपाक. माय काय बोलू राहिली होते रंजनासोबत. तिला काम ना धंदा काही. आपल्या डोक्यावर पाहिजे किती बाहेर येतं. चल ना लवकर. हो बाई रंजना, तुझ्यासोबत नंतर बोलू बाई. तुला दिसत नाही का आमच्या डोक्यावर किती बाहेर येतं. चाललो आम्ही, तुला बोलायचं आहे ते ये घरी. हो माय बाई बाहेर आहे तुमच्या डोक्यावर. जा बापा जा, मी येईन तुमच्या घरी नंतर बोलायला. चालव गीता चल. हो आता चला. नाही दोघी सासूना वावरात गेले आणि काळी आणल्या लगे. माझ्या अंत नाही होत बाई वावरात जाऊन डोक्यावर एवढ्या दुरून काळ्या आणणं. अक्षयच्या बाबाला सांगा लागेल बापा एखाद्या बंडीभर काळ्या घेऊन या म्हणून वावरातून. सिलेंडर भेटो चाय ना भेटो काळ्या घरी पाहिजे माहिती घरी. हाय आपली चूल जिंदाबाद, चुलीवर स्वयंपाक बनवता येते. वावरातून काळ्या आणायला लावा लागेल ताईले. चल माहिती 1-2 जणीला मागून पाहतो सिलेंडर. दिला तर दिला. आता माहिती बाहेर माहीत झालं माझ्या सिलेंडर भरलेला आहे. तसं बाया मागच लागला बापा सिलेंडर दे. कुठून देऊ माहिती येईल. एकच सिलेंडर आहे घरी भरलेलं आणि माझ्या सिलेंडर गेलं तर काय करेन बापा मी. जो तो निरा मला सिलेंडरच मागू राहिलं. मी नबी काय सांगितलं काय मी बायले की माझं एक्स्ट्राचं सिलेंडर भरलेलं आहे म्हणून. मी नबी असं मोठ्यापणामध्ये सांगून दिलं माहिती. पहा मी किती हुशार, माझं एक सिलेंडर भरलेला एक्स्ट्राचं. माझी हुशार की मलाच भारी पडली. आता मला जो भेटू राहिला ना तो सिलेंडरच मागू राहिला. काही आहे ना तुमच्याकडे एक्स्ट्राचं भरलेलं सिलेंडर द्या ना आम्हाला भेटलं की आम्ही तुम्हाला देऊन देऊ. म्हणजे लोकांना सिलेंडर देऊन माय गेल्यावर मग मी काय करू. आता मी घराच्या बाहेरच नाही निघत मी आता घराच्या. त्या रंजनाबाईचे सिलेंडर गेलं म्हणते. रंजनाबाई 100% मागत येते सिलेंडर मागाले. माहिती आहे तिला माहिती सिलेंडर आहे म्हणून भरलेलं. येण्यातच असेल ते. आता काय झालं एवढी घाई काय लिहू राहिली, काय झालं? अरे बापा सचिन, मी काय म्हणून राहिली ते रंजना काकू आली ना तर रंजना काकूने विचारलं तू आई कुठं आहे तर म्हणून देशील माई घरी नाही आहे माई असं सांगून देशील. काहून नाही मी काय खोटा बोलू. हां मी नाही खोटा बोलत. अरे बापा माझ्यासाठी बोल ना बापा खोटा बोल ना. कोणी आलं तेवढं म्हणायचं माई घरी नाही आहे बस. नाही तू तर घरी आहेस ना मी काय खोटा बोलू. बरं बापा असं म्हणून देशील. मला नाही माहीत मला आई कुठे गेली बस एवढं म्हणून देतो. काहून आता पोराला काय सांगू मी. असं समज की तू मला पाहिलंच नाही, तुला माहीतच नाही मी कुठे गेली तर ठीक आहे. एवढी मदत करून दे रे बापा करून दे. रंजना काकू आली गेली ना किंवा रंजना काकू काय कोणती बाई आली तर सांगू नको मी घरात आहो म्हणून बस. बरं ठीक आहे चल माय बाई आता घराच्या बाहेर निघतच नाही मी. सचिन काय काकू काय बापा तू आई कुठे गेली रे. आई आहे ना घरात नाही आता माय बाई थोडंसं खोटं बोलल्याने गेलं बापा सारखाच आहे. मी जे करायला म्हटलं ना ते कधीच नाही करत पुरा बापावर गेला आपल्या. आहे का घरात? हो सध्या चाली आई अंदर आहे. बोलवून आण बरं आईले म्हणा रंजना काकू आल्या म्हणा. बरं काकू. आई रंजना काकू आल्या तुला बोलवत आहे. हो रे आवाज आला मला आला आवाज. इकडे वर काल घुसा घेऊ दे बरं. आई काय रे तुला सांगितलं होतं ना सांगशील नको म्हणून कोणाला की मी घरात नाही म्हणून. आई माझ्या टीचरनं सांगितलं की कधी खोटं नाही बोलायचं. अरे बापासोबत तर खोटं बोलतं. आई कालच सांगितलं माझ्या टीचरनं मला खोटं नाही बोलायचं म्हणून.
आजपासून मी खोटं नाही बोलणार आहो. वा रे वा, माझ्या पोरगं म्हणावून हात जोडाव रे बापा. फसवल्या पोरानं मला. आई चाललो मी खेळायला. थांबता बाबाला उद्या घरी सांगतो तुझं नाव. काऊन रे बापा आली का तू येई? सांगितलं नाही का रंजना काकू आली म्हणून? हो सांगितलं. येत आहे काकू, येत आहे, येत आहे. दादा ए दादा. रंजना बाई तू काय काम होतं? अहो बाई आता तुला काय सांगू बाई ना, मी मदत करतो का थोडीशी? थोडीशी मदत करणं नाही आली. काय मदत करू तर? अहो बाई ना ताईत सिलेंडर भरलेला आहे म्हणते शिल्लकचा. तर मग दे ना बाई ना ते सिलेंडर. माईचं सिलेंडर गेलं व कालपासून गेलं. आज सिलेंडर भरायला गेलेले आहेत माझ्या घरचे. बस सिलेंडर भरून आणतातच ते. तोपर्यंत दे ना. आणल्याबरोबर तुला देऊन देतो सिलेंडर. आणल्याबरोबर. आता नाही बाई व रंजना, तू तर देतं मला माहीत आहे. पण बाई ना थोड्या वेळ पहिले आली असती ना तर भेटलं असतं तुला सिलेंडर. म्हणजे माझी जेठानी नाही का, माझ्या जेठानीनं नेलं होतं ना माईचं सिलेंडर. तिच्या इथं संपलं होतं म्हणे तर ते घेऊन गेली माईचं. सध्याच नेलं तिनं. थोड्या वेळ पहिले आली असतं भेटलं असतं तुला. नाही हो का हो नाही तर मी तुला दिलं नसतं का? दिलं नसतं का तुला सिलेंडर? सिलेंडरची काय गोष्ट आहे नाही बाई. माझी जेठानी आली होती घेऊन गेली. आणि तसं बी माझं सिलेंडर कधीही जाऊ शकते, कधीही जाऊ शकते म्हटलं. मग तू हे केलं तर काय करशील? आज भेटणार आहे ना? माझी जेठानी बी आजच सिलेंडर भेटणार आहे. तिला भेटल्याबरोबर देऊन देईन ते मला वाटलं नाही बाई आहे तर आजवर सिलेंडर भेटून जाईल मला. भेटलंच असतं ना, भेटलंच असतं. पण माझ्या जेठानीला पाहिजे होतं तर ते घेऊन गेली बाई ना, घेऊन गेली ते. काय हो माय बाई, नाही तर तुला दिलंच असतं मी, नक्की दिलं असतं. जाऊ दे काही हरकत नाही. पाहतो मी पाहतो. तसं येईनच म्हणा माझ्या घरी आज सिलेंडर. आज येईन तर मग तुला काय टेन्शन आहे? नाही मला वाटलं आहे त्या घरी येतं मागून घ्या. नाही हो माघारी होतं पण आता नाही आहे. बरं ठीक आहे. नाही रंजनासोबत खोटं बोलणं मला चांगलंही नाही वाटू राहिलं. पण काय करू माय बाई, माझ्या घरी एकच सिलेंडर आहे आणि मायवाला सिलेंडर कधी बी जाऊ शकते. माय सिलेंडर गेलं तर कोणाला मागू माय बाई सिलेंडर? मा पोराची सकाळी शाळा असते माय बाई. शाळेचा डब्बा बनवा लागते मला. नवऱ्याला कामावर जावं लागते, त्याचा बी डब्बा बनवा लागते. मग काय करू बाई, माय सिलेंडर चालत जाईन तर मग माई पंचायत नाही होईन का? नाही तर दिलं असतं मी रंजना पाहिजे सिलेंडर. काय करू आता, माई बी फसलेली आहे ना. काय करू माय बाई, किचनमध्ये आली की सिलेंडरची साठवून येऊ राहिली. खरं माय बाई, घरात नाही गॅस संपला ना तर गमत नाही पप्पा, गमत नाही. आनंदीला विचारू का फोन करून, हाय का एखादं सिलेंडर ते एक्स्ट्राचं तुझ्या घरी? आनंदीलाच विचार लागन, तिलाच मागा लागन सिलेंडर. कंचन हे कंचन कंचन. आता नाही बाई आता बाई आल्या बाई. हो ना हो, सिलेंडर घेऊनच आल्या. आल्या पप्पा सिलेंडर घेऊन. आली आता आली. चाल नाही बाई, आलं पप्पा माझ्या घरी सिलेंडर. आता नाही बाई सिलेंडर तर नाही त्याजवळ. अरे भारी असन ना म्हणून कोणी घेऊन येत असन. आता कोण घेऊन येत आहे सिलेंडर? कोणी नाही घेऊन येत आहे बाई, कोणी नाही घेऊन येत आहे. काय कोणी घेऊन नाही येत आहे म्हणजे तुम्हाला भेटलं नाही का सिलेंडर? नाही हो बाई ना, सिलेंडर नाही भेटलं बाई. लय कोशिश केली मी ना, लय जणाला मागितलं पण कोणच नाही दिलं. आता सरायले बेवाने बाई. त्याच्या इथं सिलेंडर गेलं तर मग कुठून सिलेंडर आणते? म्हणून कोणाच्याच घरी नाही आहे, भेटलं नाही. आता माय बाई वाट्या, मी तर तुमच्या भरोशावर बसली होती बापा. म्हटलं येत असतं मी घेऊन. बाई मला तर नाही भेटला. आता ते दोघं बापले का आणतील तर हाय बापा सिलेंडर, नाही तर मग नाही. नाही बाई आता मी काही नाही करू शकत हो. नाही लय कोशिश केली मी ना, कुठून सिलेंडर भेटेन तर आणून घेतो, पण काही नाही भेटलं. आता काळ्या पिसातल्या ना प्लेटच्या. हो आता बस आज संध्याकाळचं होईल. उद्या सकाळी थोडी लवकर उठशील. आपल्या दोघीले वावरात निघा लागेल वाटते काळ्या आणायला. नाही बाई वावरात मी काळ्या आणायला. हो वावरात निघा लागेल आपल्याला काळ्या आणायला. काळ्या संपल्या प्लेटच्या. आज तर दोघं बापले सिलेंडर आणायला गेले. पुरा दिवस मुहूर्त वाटते तिथं द्यायचा. आज नाही भेटलं तर उद्या डबल द्यायला सिलेंडर आणायला झाला लागन. ते तिकडे जातील तर मग आपल्याला वावरात निघा लागेल का काळ्या आणायला. नाही बाई आता काही बोलूच नको तू, बोलूच नको. तू चालशील तर चाल जो बाई माझ्यासोबत, नाही तर मी एकटीच जाईल. नाही बापा मी येईन ना तुमच्यासोबत काळ्या आणायला. काय त्याच्यात नाही, आणा तर लागनच. ठीक आहे मग उद्या जाऊ आपण काळ्या आणायला वावरात नाही. मी काय म्हणून राहिली होती आता, उद्या सकाळचं होईल नाही आपलं. उद्या सकाळसाठी नाही आहेत काळ्या, तर आताच दोघी सासूना जाऊ वावरात नाही आणि एक बारा घेऊन येऊ काढायचा. मग बरं ठीक आहे, चल मग वावरात घेऊन येऊ काढ्या. हो आता चला. रंजना कंचन. अरे शांता काकू. अरे बाई तुम्ही या ना, या बसा 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 बाई. पाणी आण कंचन, पाणी आण बाईसाठी. बाई पाणीच काय बापा, चहा तर काही बनवू नाही शकत तुमच्यासाठी. आमच्या इथं काही सिलेंडर नाही आहे. आता तर चूल पेटवायला काळ्या बी नाही आहे. आता चाललो आता आम्ही दोघी सासूना वावरात नाही, आणतो काळ्या. म्हणूनच आली मी त्या घरी. मला माहीत झालं ताईचं सिलेंडर गेलं म्हणून आली बाई ना त्या घरी. का एक बार सांगायला की माईचं सिलेंडर गेलं का काय पुऱ्या गावात मी तू सिलेंडर मागू राहिली. पण माघारी नाही आली एक बार म्हणाले सिलेंडर आहे का तर विचारायला. मला वाटलं बाई तुमच्या इथं नशीन. नाही व सिलेंडर तर माघारी बी नाही आहे. पण हे घे इंडक्शन आणलं त्यासाठी. काय इंडक्शन आणलं? हे तेच आहे ना ते लाईनवर चालतं ते? हो तेच आहे. माघारी एक्स्ट्राचं सिलेंडर नाही आहे ना, नाही तर ते दिलं असतं तुला. ते लहानवालं सिलेंडर होतं ना माघारी, ते मी ना सुशीलाला दिलं. सुशीलाचं सिलेंडर गेलं होतं ना तर तिला दिलं मी ना. ते इंडक्शन आहे बाई माघारी. नाही बाई तुम्ही कधी घेतलं ते इंडक्शन? अवं हे मी घेतलेलं नाही आहे. हे प्रियंकाले अंधनमध्ये आलं होतं, तसंच होतं ठेवलेलं. तर मला प्रियंका म्हणत होती म्हणे आता म्हणे रंजना आत्याच्या इथचा गॅस गेलेला आहे म्हणे, तर एक काम करा ना म्हणे, ते मला अंधनमध्ये आलेलं आहे म्हणे इंडक्शन, ते ठेवलेलंच आहे म्हणे, देऊन द्या म्हणे त्याला, बनवतील म्हणे त्याच्यावर स्वयंपाक. पण शांता काकू याच्यावरले भांडे बी तर लागतील ना.
हो व भांडे बी आहे ते प्रियंका घेऊन राहिली थोडे वळती यात ठेवलेले तर ते भांडे झांबल झुंबल करू राहिली तिच्या अंदरमध्ये. हां ते भांडे भेटले की भांडे बी घेऊन येते. माय बाई तुमचे उपकार कसे मानू आम्ही कसे मानू आता माय बाई व याच्यात उपकार कायचे माय बाई. आता परिस्थितीच अशी आलेली आहे एकामेकाचा साथ द्या लागते माय बाई एकामेकाले. अशा परिस्थितीमध्ये एकामेकाचा साथ नाही देऊ आपण तर कोणत्या परिस्थितीमध्ये देऊ माय बाई. वेळ पाहून काम करायला लागते माणसाले एकामेकाचा साथ द्याच लागते. माणूस की काय म्हणतात तर काकू खरं सांगतो तुम्ही ना खूप मोठं टेन्शन नाही कमी केलं खूप मोठं टेन्शन. खरं सांगतो बाई उद्याचं टेन्शनच आलं होतं आम्हाला उद्या कायच्यावर स्वयंपाक बनवतं. खरं तुम्ही ना खूप मोठं टेन्शन कमी केलं माझं. नाही तर आता आम्ही वावरात नाही काळ्या आणायला चाललोच होतो. आणून घेसान काळ्या काय त्याच्यात नाही चुलीवर पाणी गिनी गरम करायचं. हो काकू बरोबर बोलल्या तुम्ही एकामेकाचा साथ द्याच लागते माणसाले आपण साथ नाही देऊ तर कोण देईल. बरं हे घे आणि चहा मांडा आमच्यासाठी. हो काकू मांडतो ना चहा मांडतो. कोण आलं नाही बाई. मी आव आई शांताबाई. आता नाही बाई शांताबाई काय आणली वा. काही नाही तुमचा सिलेंडर केला ना तर तुमच्यासाठी स्वयंपाक बनवले इंडक्शन घेऊन आली बा. काय असतं नाही आजी याच्यावर स्वयंपाक बनते बिजलीवर चालते हे. हो का व लाईनवरली शेगडी घेऊन आली का. हो हो चांगलं केलं माय बाई लय चांगलं केलं. हां चहा बनवा. हां कंचन चहा बनव बरं लवकर. खरं सांगतो शांताबाई हां जाईपासून आमचा सिलेंडर गेला ना ह्या कंचनने एकदम चहाच कमी करून टाकला. कमी म्हणजे एकदम बनवतच नाही फक्त सकाळी बनवते चहा बस. दिवसातून 4 बार चहा पिणारी मी 1 बारवर आलेली आहे बाई. बरंच झालं माहिती तू शेगडी घेऊन आली देवासारखी आली बाई तू देवासारखी. काही नाही व आई हां द्या लागते एकामेकाचा साथ एकामेकाले. हो बाई खरं एकामेकाचा साथ द्या लागते. हे घे कंचन बनवायचा चहा. हो काकू बसा तुम्ही.